दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर क्रिकेट प्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय दुधाने यांनी। भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे आणि ह्या नरेंद्र मोदी स्टेडियमकडे आज भारतीय संघ T20चा इतिहास घडवण्यासाठी लढणार आहे। खरं तर नरेंद्र स्टेडियमचा जो इतिहास आहे, कारण की 2023मध्ये जेव्हा एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा झाली तेव्हा ह्याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता। यापूर्वीच्या 2 T20च्या लढती होत्या, त्यामध्ये पण भारताची कामगिरी चांगली नाही आहे। त्यामुळे अशी शंकेची एक पाळ चुकचुकती आहे की नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आपण जिंकणार की नाही। पण निश्चितच आपण जरा सगळा माहोल पाहिला असेल, 2023मध्ये पण असाच माहोल होता, आपण पराभूत झालो होतो। पण आज आपल्याबरोबर काही मराठी शौकीन आहेत। खरं तर 2023मध्ये जो इतिहास आहे तो इतिहास पुसण्यासाठी मला वाटतं सूर्यकुमारची टीम सज्ज झाली आहे। बरोबर आहे। 2023ला जो हार्टब्रेक झाला आहे तो आज लवमध्ये कन्वर्ट होईल अशी अपेक्षा आहे। गणपती बाप्पाच्या कृपेने आज वर्ल्ड कप जिंकेल असं मला गणपती बाप्पाची प्रार्थना केली आहे। स्वतः हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमारनी हनुमानाची प्रार्थना केली आहे, कारण की नवा इतिहास घडवायचा आहे। कारण की जर भारताची बॅटिंग लाईन पाहिली तर ती पूर्णपणे फॉर्मात आहे। विशेषतः संजू सॅमसन असू दे, ईशान किशन असू दे, सगळे पूर्णपणे फॉर्मात आहे। आणि जे आपल्याकडे अनुभवी खेळाडू आहेत, मुख्य म्हणजे जो ह्यापूर्वीचा वर्ल्ड कप झाला होता त्याच्यातले काही अनुभवी खेळाडू आपल्याकडे आहेत। आपल्याकडे हार्दिक पांड्या आहे, आपल्याकडे सूर्यकुमार आहे। त्यामुळे अनुभवी खेळाडू असल्यामुळे हा वर्ल्ड कप भारत जिंकेल। आणि जो आपल्याकडे पॅच आहे की सलग यजमानांनी वर्ल्ड कप जिंकला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सलग दुसऱ्यांदा कोणी T20चा वर्ल्ड कप जिंकला नाही, हे दोन्ही इतिहास घडवण्यासाठी आपली टीम इंडिया सज्ज झालेली आहे। आणि एक नवा इतिहास घडवण्यासाठी सगळ्या जगाचे लक्ष ह्या नरेंद्र मोदी स्टेडियमकडे असणार आहे। झी 24साठी संजय दुधाने, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद।